हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत। रोज नवीन उमेदवार होते। गेल्या काही दिवसापासून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे रिंगणात उतरणार ही चर्चा चालू असतानाच मध्येच काल आमदार प्रकाश आवाडे यांनी मी लोकसभेला उमेदवारी भरणार म्हणून सांगितले। त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाचरंगी लढत पहिल्यांदाच पाहायला राज्यात मिळते। आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ म्हणलं तर इथली राजकारण इथली समीकरणं रोज वेगवेगळी पाहायला मिळतात। आपल्याबरोबर आमदार प्रकाश आवाडे तथा लोकसभेचे उमेदवार आहेत। काय सांगाल अण्णा, आज तुम्ही काल एकदमच बॉम्ब फोडला। 2 दिवसापूर्वी काय 8 दिवसापूर्वी राहुल आवाडे फॉर्म भरणार होते तुमचे पुत्र। राहुल आवाडे लोकसभेसाठी इच्छुक होते खरं आहे। 2009 पासून त्याने लोकसभेला तयारी करायचं काम सुरू केलं होतं। चांगली तयारी केली होती, पण त्यावेळी वरिष्ठांच्या सांगण्यावरून थांबायला लागलं। त्यानंतर 14चे असेल 19 असेल त्यांना वेळोवेळी थांबवलं गेलं। यावेळीसुद्धा त्यांची लढाईची इच्छा होती, पण त्यांनीच सगळीकडे फिरून वातावरण तयार करून त्या भागातल्या कार्यकर्त्यांशी बोलून घेऊन ज्यावेळी निर्णायक टप्प्यात सगळ्यांच्या उमेदवारी जवळजवळ जाहीर झाल्या, त्यावेळी त्यांच्या लक्षात यायला लागले की उमेदवारी निर्णायक असणं फार आवश्यक आहे। आणि या निवडणुकीचा निकाल 25,000 मताधिक्याच्या आसपास लीडनं उमेदवार जिंकणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये मग राहुल यांच्या लक्षात असं आलं की त्यांच्यापेक्षा जर माझी उमेदवारी झाली तर 70-80 हजार मतं जास्त आपल्याला मिळतील सगळ्या लोकसभा मतदारसंघात मिळून। मग ही 70-80 हजार मतं जास्त मिळणं फार महत्त्वाचे आहेत असं त्यांना वाटायला लागलं। आणि त्याने आग्रह धरला की या खेपेला तुम्ही लोकसभेची निवडणूक लढायला पाहिजे। मी सगळीकडे सर्वे केलेला आहे, लोकांशी बोललो आहे आणि तुम्हीच पाहिजे असं लोकांचं मत आहे। मलाही आमच्या सगळ्या सहकारी ज्येष्ठ नेते, काही जुने पत्रकार, ह्यातले अनुभवी राजकारणी या सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक आता तुम्ही लढवा, तुम्हाला चांगली संधी आहे। तुमच्या विचाराचं डेव्हलपमेंटचं राजकारण दिल्लीतनं कसं करून दाखवता येईल हे दाखवायची संधी आहे। इचलकरंजीत तुम्ही ते करून दाखवलेलं आहे। हे सगळ्या लोकसभा मतदारसंघात जाऊ दे एकदा, म्हणजे आदर्श लोकसभा मतदारसंघ कसा असतो, डेव्हलप्ड मतदारसंघ कसा असतो हे लोकांच्या समोर एकदा जाऊन दाखवता येईल असं सगळ्यांनी आग्रह केला, तर मी संमती दिली। एकीकडे विरोधक म्हणताय घराण्याशाहीतच आमदारकी, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, त्याबद्दल या विरोधकांच्या टीकेला कसं उत्तर द्याल? मी डेव्हलपमेंटचं काम सांगून आत्तापर्यंत जनता जनार्दनांचा आशीर्वाद मागितला आहे, मतदान मागितलेलं आहे। लोक फार हुशार आहेत। मतदार बंधू भगिनी अतिशय चोखंदळपणानं कुणाला मत द्यायचं Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। निर्णय घेत असतात। हरणाऱ्या उमेदवाराला मतदान कधीच द्यायचा प्रयत्न होत नाही, मतदान देतही नाहीत। विजयी होणारा पण आपल्याला पाहिजे असलेला चांगला उमेदवार कोण याचा शोध घेतात। आणि चांगला उमेदवार त्याच्या डेव्हलपमेंटच्या कामावरनं त्यानं केलेली काम, रिकाम्या हाताला दिलेलं काम, त्या भागाचा झालेला विकास, त्या भागात झालेली आर्थिक क्रांती, महिलांच्यासाठी केलेलं काम, युवकांच्यासाठी केलेलं काम, ह्याचं सगळ्यांचं मोजमाप होतं। आणि या सगळ्या मोजमाप झाल्यानंतर योग्य अयोग्य ठरवून मतदान होतं। ह्याची परीक्षा करूनच लोक मतदान देणार आहेत। केवळ वारसा हक्कानं कधी उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत नाही आणि त्या उमेदवाराला यशही मिळत नाही। एकीकडे तर गेल्या 5 ते 10 वर्षापासून तुम्ही भाजपसोबत आहात। गेल्या 5 वर्ष सत्तेत तुम्ही भाजपला पाठिंबा दिलात आणि आज महायुतीचा उमेदवार इथं असताना तुम्ही आज कालच तुम्ही स्टेटमेंट केले की मोदींचा हात बळकट करण्यासाठी मी उमेदवारी केली, पण एक संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे भाजप आणि तुमच्या शिवसेना या महायुतीमध्ये। मी 2019 मध्ये ज्यावेळी 370चा निर्णय मोदीजींनी आणि शहाजींनी घेतला त्यावेळी त्यांचं अभिनंदन केलं। त्यावेळी मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो। त्यावेळी काही मतभेद झाले, त्यातनं मी काँग्रेस पक्ष सोडला, जिल्हाध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्य त्याचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली।
पण निवडणूक लढत असताना मी सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर भाजपबरोबर राहणार आणि ते केलं मी. सुरुवातीच्या काळात 2.5 वर्ष भाजपची सत्ता नव्हती तरीसुद्धा त्यांच्यासोबत राहिलो. अलीकडच्या 2 वर्षात सत्ता आहे तरीसुद्धा त्यांच्यासोबत आहे. काय पाहिजे म्हणून नाही, पण त्या विचारावर राहायचं म्हणून मी राहिलो आहे, पुढेही राहणार आहे. आजसुद्धा मी भाजपचा आहे. उमेदवारी भरली त्यावेळीसुद्धा भाजपचाच होतो, पाठिंबा दिलेला होतो आणि पुढेसुद्धा भाजपला पाठिंबा दिलेला, त्यांच्याबरोबर काम करणारं सहकारी असणार. पण ही उमेदवारी आहे ही भाजपनं सांगितली म्हणून नाही किंवा कोण भरायला सांगितली म्हणून नाही, ही गरज म्हणून मी आता उमेदवारी आता भरायचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारण परत पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदी व्हायला पाहिजेत असं आमचं मत आहे. त्याच्यावर मी ठाम आहे आणि स्वतः त्या कामासाठी जे लागेल ते करायची ही माझी इच्छा होती. त्यातनं ही उमेदवारी भरायला पाहिजे असा प्रश्न पुढे आला आणि तो निर्णय घेतला मी. एका बाजूला असं वाटतं की धैर्यशील मान्यवरून कुठं लोक नाराज आहेत काय, राजू शेट्टींवर लोक नाराज आहेत काय, त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला असं वाटतंय का? मी या निवडणुकीत ठरवले की कुणावरही टीका करायची नाही, व्यक्तिगत असो किंवा बाकीच्या इतर कुठल्या विषयावर असो. मी माझं काम सांगणार, डेव्हलपमेंटचा विषय सांगणार, जसं मोदींनी देशाचा विकास सांगून आज परत एकदा जनता जनार्दना समोर गेलेत. तसे मी इचलकरंजीचा विकास सांगून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ विकसित करणार हे सांगून मतदान मागणार आहे. परवा सभा या महाविकास आघाडी झाली, त्यामध्ये असे तुमच्यावर वारंवार चर्चा होती की इचलकरंजीला तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तुम्ही राजकारणच करत असता. मग आजी माझी खासदार असू देत किंवा आमदार असू देत, थेट तुमच्यावर लक्षात आणून देतो. कृष्णा पाणी पुरवठ्याला विरोध केलेली मंडळी ही सगळी एकत्रित येऊन माझ्यावर टीका करायला. ही सगळी मंडळी त्यावेळी कृष्णा पाणी पुरवठ्याला तीव्रपणानं विरोध केलेले आहेत. त्यावेळेची सगळी वृत्तपत्र एकदा डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कोण कोण किती विरोध कसा केला आहे ते. त्याच्यानंतर गरज म्हणून मी इचलकरंजी शहराला वारणा उद्भव धरून कुंभोजमधनं पाईपलाईन मंजूर करून घेतली होती. तुम्हाला माहितीसाठी सांगतोय, अब्राहम आवळे त्यावेळी आमच्याकडनं पाणीपुरवठा सभापती होते आणि त्यांचे सासरे या राज्याचे पाणीपुरवठा खात्याचे मंत्री होते, लक्ष्मणराव ढोबळे. मी त्यावेळी स्वतः त्यांच्याकडे बसून इचलकरंजीचा भविष्यात येणाऱ्या अडचणी त्यांना सांगून मी वारणेवरनं ती योजना मंजूर करून घेतली होती. त्यावेळी फक्त 10% कॉन्ट्रीब्युशन भरून आम्हाला योजना होणार होती. 60 कोटीत योजना होती. आता ती बदलली. का बदलली तर आवाडीने कृष्णा योजना केली असं गाव म्हणतं. आता वारणा योजना कुंभजवरनं तीसुद्धा आवाडीने केली असं म्हणणार म्हणून तत्कालीन पुढाऱ्याने ती वारणेवरून बदलली आणि कोथळीला नेली. काय साधलं तरी त्यांचं त्यांना माहीत. पण त्याला विरोध झाला. कोथळीवरनं दानोळीला झाला विरोध, कोथळीला गेले तिथे विरोध झाला. मग परत सुळकूड आलं, आम्ही त्यालाही पाठिंबा दिला. मी आजसुद्धा सुळकूड योजनेला पाठिंबा दिला आणि ते करणार म्हणून सांगतोय. आत्ता विषय असा आहे, तुम्हीसुद्धा शोधक पत्रकारिता म्हणून, तुम्ही अभ्यासक म्हणून जनतेचे या परिसरातली दुःख लक्षात घेऊन पाण्यासारखा अत्यंत महत्त्वाचा गांभीर्याचा प्रश्न सोडवण्यापर्यंत आज समजा मंजुरी आता घेतली आणि चालू झालं काम. इचलकरंजीत पाणी यायला किती वर्ष लागेल? 4-5 वर्ष तर लागतील. पण 4-5 वर्ष शहराने पाणी काय प्यायचं, कुठलं प्यायचं याचं नियोजन मी करालो. एक बाजूला 5.5 किलोमीटरच्या पाईपलाईन बदलायसाठी मी प्रयत्न करालो आहे. इचलकरंजीला पाणी साठवायसाठी आणखी 6 टाक्याचं नियोजन केलं. ह्याला मंजुऱ्या आणल्या, निधी आणल्या, ते उभं करायचं काम सुरू आहे. आणि दुसरीकडं सुळकूड योजना ती कशी करायचं याचा अभ्यास करून व्यवस्थित मांडणी करून त्याला मान्यता घेण्याचं काम करायला लागलो आहे. मीच आणणार आहे सुळकूडचं पाणी, ह्यात काही दुमत नाही. जनतेलाही माहिती आहे. कोण कितीही कोल्हेकोई केली तरी जनतेला माहिती आहे प्रकाश आवाडेच आता हे पाणी आणणार. तुम्ही काल उमेदवारात भरायला तुम्हाला भाजपशी वरिष्ठ नेत्यांचा दबाव वगैरे किंवा कोणाचा फोन किंवा इच्छा तुम्ही कोणाची गाठभेट वगैरे घेतली का?
मी सांगू काय, माझा हा बंडखोरीचा विषय नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. मी मोदींच्यासाठी एक मत वाढायला पाहिजे म्हणून माझ्या इचलकरंजीतनं सगळ्या कार्यकर्त्यांचा, हातकर्णी लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा रेटा होता म्हणून मी संमती दिली. आता वरिष्ठांना सांगून मी त्यांना सांगणार आहे परिस्थिती. त्यांना मोदींच्यासाठी माझ्यापेक्षा चांगला उमेदवार तिथं निवडून येणारा अधिक चांगला कोण असेल त्यांनी निर्णय त्यांचा घ्यायचा, आमचं काय. तर आमचं मत एवढंच आहे की मोदीजींच्यासाठी एक मत वाढायला पाहिजे म्हणून मी राहिलो. महायुतीची मतं फुटतील भाजप किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये? अजिबात फुटत नाहीत. आता महायुतीतल्या ज्या लोकांना पंतप्रधान मोदी व्हायला पाहिजेत असं वाटतं ते सगळे मलाच मतदान देणार. त्यामुळं फाटाफुटचा काय विषय आहे. आपल्यावर होते हे उमेदवार आमदार तसे ताते हातकर्णी लोकसभा उमेदवार यांनी सांगितले की मोदींचा हात बळकट करण्यासाठी मी माझा अर्ज भरणार आहे, त्यामुळं येणारी निवडणूक मीच जिंकणार असा आत्मविश्वास आमदार प्रकाश आवडे यांनी सांगितले. कॅमेरामन निखिल वेसेचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.